नमस्कार, प्रभू मॅथ्स चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत। आपलं प्रकरण 5 आहे दशांश पूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन्स। मागील व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये आपण 15 मध्ये आपण 1, 2, 3 प्रश्न पाहिलेले आहेत। आता उर्वरित पुढील 4, 5, 6, 7 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चौथा प्रश्न मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी बघा। चौथा प्रश्न काय आहे? अविनाशने 42 किलोमीटर 365 मीटर प्रवास बसने, 12 किलोमीटर 460 मीटर प्रवास मोटारने आणि 640 मीटर प्रवास पायी केला, तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला? उत्तर दशांश पूर्णांकात आपल्याला काढायचं आहे। सेमीच्या स्टुडंटनी बघा, चौथा प्रश्न आहे आपला। अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार and walked 640 meter. How many kilometers did he travel altogether? आता हे लेखी गणित आहे। मी तुम्हाला सांगितलेले की जेव्हा लेखी गणित आहे तेव्हा कमीत कमी एक गणित 3 वेळा आपल्याला रीड करायचं आहे, वाचायचं आहे, काय सांगितले ते समजून घ्यायचं आहे, काय विचारलं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि नंतर सोडवायचं आहे। आता इथं आपल्याला अविनाशने केलेला वेगवेगळा प्रवास दिलेला आहे। बसने केलेला आहे, पायी केलेला आहे, मोटारने केलेला आहे आणि आपल्याला एकूण म्हणजेच आपल्याला टोटल इथं काढायचे आहे। आता एकूण टोटल म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बेरीज करावी लागणार आहे। आणि लेखी गणित करत असताना आपल्याला थोडीशी वाक्यरचना करायची असते। म्हणजेच इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बेरीज करावी लागणार आहे। अविनाशने केलेला एकूण प्रवास आपल्याला इथं काढायचा आहे, म्हणजेच बेरीज करायची आहे। म्हणजेच आपल्याला इथं काय लिहावं लागणार आहे, तर अविनाशने केलेला एकूण प्रवास। अविनाशने केलेला एकूण प्रवास। आता हे मराठी मीडियमच्या मुलांनी लिहायचं। सेमीच्या मुलांनी काय लिहिणार? अविनाश ट्रॅव्हल्ड ऑल टुगेदर अविनाश ट्रॅव्हल्ड ऑल टुगेदर। आता हे वाक्य आपलं झालेलं आहे। आता गणित आपण सोडवायचंय। म्हणून हेन्स पहिला प्रवास आपला त्यानं बसने केलेला आहे। किती केलेला आहे, तर 42 किलोमीटर आणि 365 मीटर। म्हणजेच आपलं काय येणार आहे, तर 42.365। पुन्हा आपल्याला काय सांगितलेलं आहे, 12 किलोमीटर आणि 460 म्हणून प्लस 12 किलोमीटर आणि 460 मीटर, हे म्हणजे किलोमीटर, हे म्हणजे मीटर। आणि पुन्हा त्यानं 640 हा मीटर केलेला आहे। बघा मीटर आहे म्हणून आपलं 640 मीटर असं येणार आहे। इथं तुम्ही 0 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल। मीटर, किलोमीटर, मीटर मांडणी आली की गणित आलं, हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। बघा आता 5 0 0 5 6 6 4
6 आणि 4 10, 10 आणि 6 16, अचला 1, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, दशांश चिन्ह इकडं हातचं दिलेलं आहे आपण 2 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, 55.465 किलोमीटर एवढा प्रवास अविनाशने केलेला. आता पुन्हा तुम्ही वाक्य काय लिहायचे बघा की अविनाशने केलेला एकूण प्रवास, म्हणजे परत तुम्ही असं वाक्य लिहावं लागणार आहे तुम्हाला की अविनाशने एकूण 55.465 किलोमीटर प्रवास केला. अविनाश ट्रॅव्हल्ड altogether 55.465 किलोमीटर. ह्याच्या पुढं फक्त ही संख्या घेऊन किलोमीटर तुम्ही लिहिलं की हे तुमचं आलं. तुम्ही अजून नंतर वाक्य हेच लिहायचं की अविनाशने एकूण 55.465 किलोमीटर एवढा प्रवास केला. अविनाश ट्रॅव्हल्ड altogether 55.465 किलोमीटर एवढं असं तुम्ही लिहिलं तरी सुद्धा चालतंय. हीच वाक्य नंतर लिहायची आहे असं तुम्ही लिहा. मी इथं डॅश ओढलेले, तुम्ही हेच वाक्य इथं लिहा. बघा पहिलं गणित आपलं म्हणजे चौथं गणित झालेलं आहे. लेखी गणित आहेत. हे लेखी गणित प्रथम तुम्ही 3 वेळा वाचा व्यवस्थित आणि थोडंसं प्रश्नातलंच बघून आपण वाक्य करायचे असतात. वाक्यात थोडंसं इकडं तिकडं झालं गणिता भाषेत तर सुद्धा चालतं. 5वं गणित बघा, मराठी मीडियमच्या मुलांनी बघा 5वं गणित काय आहे. आयेशाने सलवारसाठी 1.80 मीटर, कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले. कापडाचा दर 120 रुपये प्रति मीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील. सेमीच्या स्टुडंटनी बघा, आयेशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार and 2.25 meter for her kurta. If the cloth costs 120 rupees per meter, how much must she pay the shopkeeper? बघा आता आयेशानं सलवारसाठी कुर्त्यासाठी कापड खरेदी केलेले, कापडाचा दर त्यांनी दिलेला आणि आपल्याला किंमत काढायची आहे. पण हे लक्षात घ्या, किंमत काढण्यापूर्वी आपल्याला आयेशानं एकूण खरेदी केलेलं कापड काढलं पाहिजे आणि मग त्या आलेल्या कपड्याला त्या कापडाच्या दरानं किमतीनं आपल्याला काय केलं पाहिजे, गुणलं पाहिजे, मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे तिथं आपण काय प्रथम करायला पाहिजे तर आयेशानं खरेदी केलेलं एकूण कापड आपल्याला इथं काढलं पाहिजे. म्हणून आपण काय म्हणणार आहे तर आयेशाने खरेदी केलेले एकूण कापड. बघा आयेशाने खरेदी केलेले एकूण कापडाचं आपण म्हणू. आयेशाने खरेदी केलेले एकूण कापड. आता हेच वाक्य सेमीच्या मुलांनी कसं लिहिणार, टोटल क्लोथ्स bought by Ayesha. Total clothes bought by Ayesha. म्हणजेच आपल्याला टोटल काढायचे आहे, एकूण काढायचे आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे तर बेरीज पहिली करावी लागणार आहे. म्हणून सलवारसाठी तिने घेतलेलं कापड आपलं किती आहे 1.80 आणि कुर्त्यासाठी घेतलेलं 2.25. आता यांची बेरीज
आता हे चिन्ह आपण गणित सोडवताना करणार आहोत किंवा परत तुम्ही वाक्य म्हणून लिहून आपण हे करू शकता किंवा तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता 10 0 आणि 5 5 8 आणि 2 10 1 2 3 आणि 4 आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह जरी समजत नसेल तर सरळ मी तुम्हाला सांगितले हे दशांश चिन्ह नाहीत असं समजायचं आणि बेरीज करायची। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं। आता दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह देताना पण कसं होतं तुमची संख्या इकडे तिकडे करायची नाही, एकाखाली एक संख्या लिहायची 1 2 1 2 घर मोजून दशांश चिन्ह द्यायचं। जर कोणाला समजत नसेल तर सरळ बेरीज वजाबाकी काय असेल ते करायचं, गुणाकार करायचा आणि घर मोजून तुम्ही तिथं दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 4.05 एवढं तिचं काय तिनं केलेलं आहे, खरेदी केलेलं एकूण कापड आलेलं आहे। आता आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे की दुकानदारासाठी तिनं किती रुपये द्यावे म्हणजे आपल्याला किंमत काढायची म्हणून आता पुढचं आपलं काय येणार आहे, आयेशाने तिला दुकानदारासाठी आता आपल्याला किंमत म्हणजे ह्याला गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे टोटल ह्याला, म्हणून आपण काय करणार आहोत तर अगोदर करून नंतर वाक्य लिहिलं तरी सुद्धा चालते। म्हणजेच 4.05 गुणिले आपल्याला कपड्याचा दर दिलेला आहे 120 रुपये म्हणून आता हा गुणाकार करायचा, दशांश चिन्ह नाही असं सरळ समजा आणि गुणाकार करा। बघा शून्य शून्याने या संख्यांना गुणल्यावर गुणाकार शून्य येणार आहे म्हणजे बघा 0 0 आणि 0 परत आपल्याला हे दोन दशकाने गुणायचे म्हणून 0 द्यावं लागणार आहे म्हणजेच 2 पंचे 10 0 आजचाला 1 2 0 0 म्हणजेच 1 आणि 2 चोक 8 पुन्हा शतिकाने गुणायचं आहे म्हणून आपण 2 0 देणार आहोत, पुन्हा 1 गुणिले 5 म्हणजेच 5 1 0 0 आणि 1 1 4 बघा आता बेरीज करा 0 0 5 आणि 1 6 8 आणि 0 8 आणि 4 आता गुणाकार केलेले गुणाकारात दशांश चिन्हानंतर किती घर आहेत मोजायचे आपण बघा 1 आणि 2 दोनच चिन्ह आहेत। आता आलेल्या उत्तरात आपण 2 घर दशांश चिन्ह द्यायचं 1 आणि 2 म्हणजेच किती आपलं हे झालेलं आहे 486 रुपये हे उत्तर आपलं आलेलं आहे। म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे तर आयेशा दुकानदाराला 486 रुपये दे असं आपण म्हणू बघा। म्हणून आयेशा दुकानदाराला 486 रुपये देईल। सेमीची मुलं कशी वाक्य लिहिणार, सी मस्ट पे द शॉपकीपर, सी मस्ट द पे शॉपकीपर रुपीज 486 बघा सी मस्ट पे शॉपकीपर रुपीज 486 आयेशा दुकानदाराला 486 रुपये देईल। आता हे गणित करण्यासाठी आपण पहिली बेरीज केलेली आहे आणि नंतर गुणाकार केलेला आहे। एकाच गणितात आपल्या 2 क्रिया झालेल्या आहेत।
अशा पद्धतीचं हे आपलं 5वं गणित झालेलं आहे. स्क्रीनशॉट काढा तुम्ही आणि पुन्हा पुन्हा ही लेखी गणित करा, तुमच्या लक्षात येतील. आता पुढचं गणित, गणित क्रमांक 6. काय आहे गणित क्रमांक 6 आपला बघा. सेमीचे स्टुडंट बघा, गणित क्रमांक 6. सुजाता bought a watermelon weighing 4.25 kilogram and gave 1 kilogram 750 gram to the children in her neighborhood. How much of it does she have left? मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा. आता सुजाताने बाजारातून 4.25 किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले. त्यातील 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले, तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले? बघा, गणित पुन्हा पुन्हा वाचा. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे की तिनं बाजारातून आणलेल्या कलिंगडचं वजन सांगितलेलं आहे. त्यातील किती तिनं शेजारच्या मुलांना दिले ते सांगितलेले. आता दिलेलं आहे म्हणजे तिच्यातून काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. कमी झालेलं आहे म्हणजेच इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, तर वजाबाकी करावी लागणार आहे, सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. म्हणजे इथं आपल्याला वजाबाकी करावी लागेल. बघा, म्हणून काय करणार आहे आपण, 4.25 वजा 1 किलो 750 ग्रॅम. 1 किलो म्हणजेच 1.750. बघा, आता इथं काय नाही, इथं तुम्ही 0 लिहू शकता. करा वजाबाकी. 0शी 0, 5तून 5 गेले 0, इथं 12तून 7 गेले 5 उरले, दशांशचिन्हाची दशांशचिन्ह इकडे आजचा इकडचा आले. 4तून 2 गेले 2 उरले, म्हणजे 2 किलो 500 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो तिच्याकडं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आपल्याला वाक्य काय लिहिता येईल आता, तर सुजाताकडे 2.500 किलोग्रॅम एवढे कलिंगड शिल्लक राहिले. बघा, म्हणून सुजाताकडे 2.500 किलोग्रॅम एवढे कलिंगड शिल्लक राहिले. सेमीची मुलं कसे लिहिणार बघा. सी हॅव किंवा सुजाता म्हणा, सुजाता हॅव लेफ्ट 2.5 kg. सुजाता हॅव लेफ्ट 2.5 kg. असं पूर्ण वाक्यात आपण उत्तर लिहिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही लेखी गणित सोडवायची आहे. पुढचा आता लास्ट या सराव संच मधलं लेखी गणित आपलं आहे. हे लेखी गणित शेवटचं आहे. गणित क्रमांक 7. सेमीचे स्टुडंट बघा. अनिता वॉज ड्रायव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 85.6 km/h. The road had a speed limit of 55 km/h. By how much should she reduce her speed to be within the speed limit?
मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा, अनिता कारने ताशी 85.6 किलोमीटर वेगाने प्रवास करत होती. रस्त्यावर कारची वयोमर्यादा ताशी 55 किलोमीटर अशी सूचना होती. तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास नियमांचे पालन होईल. बघा आता कितीने कमी म्हणजेच इथं आपल्याला लक्षात येते की या गणितात आपल्याला वजाबाकी सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे इथं आपण वजाबाकी करू शकतो. म्हणून आपल्याला वजाबाकी इथं करायचे आहे. म्हणजे 85.6 वजा 55 किलोमीटर म्हणजे तुमचं असं लिखाण होणार आहे. आता 6 मधून 0 गेले 6 उरले, 5 मधून 5 गेले 0 उरले, 8तून 5 गेले 3 उरले, म्हणजे 30.6 एवढं उत्तर आलं. पण आता लेखी गणितात नुसती अशी आकडेमोड करून चालणार नाही, तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार नाही. आता इथं आपल्याला वाक्य लिहिलं पाहिजे. काय वाक्य लिहिलं पाहिजे तर मराठी मीडियमच्या मुलांनी काय लिहिणार, अनिताने गाडीचा वेग बघा म्हणून अनिताने गाडीचा वेग ताशी 30.6 ने कमी केल्यास 30.6 ने कमी केल्यास नियमांचे पालन होईल. एवढं असं लिहिलं तरी सुद्धा चालते. केल्यास नियमांचे पालन होईल. सेमीचे स्टुडंट कसे लिहिणार बघा, 30.6 किलोमीटर, इथं किलोमीटर लिहा तुम्ही, किलोमीटरने असं लिहिलं तरी चालते. 30.6 किलोमीटर should अनिता reduce her speed to be within the speed limit. बघा 30.6 किलोमीटर should अनिता reduce her speed to be within the speed limit. तर अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 14 मध्ये 4 ते 7 लेखी गणित सोडवलेली आहेत. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ चालू करून तुम्ही पुन्हा गणित बघा, तुमच्या लक्षात येतील. अजूनही कोणी या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा व्हिडिओ पाहायला, सबस्क्राईब करायला. आणि पुन्हा बघून तुम्ही गणिताचं प्रॅक्टिस करा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.